ज्योतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण आईस्क्रीम बनवलेला आहोत। तर चाकोबार आईस्क्रीम आहे, हे बघू शकताय, अप्रतिम दिसत आहे। खूप छान रेसिपी आहे किंवा आईस्क्रीम घरच्या घरी बनवून खाऊ शकताय अशा पद्धतीने। अप्रतिम दिसत आहे, बघू शकताय तुम्ही। असे एक 10-20 सेकंद धरलं की पूर्णपणे थंड होतं वरचं जे आईस्क्रीम आहे ते, चॉकलेट आहे ते। तर बघू शकताय अशा पद्धतीने घरच्या घरी ट्राय करा। आणि आपण व्हॅनिला फ्लेवर पण बनवलेला आहे, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला तर बघूया व्हॅनिला फ्लेवर पण कसा झालेला आहे, आपला जमला आहे का। आणि हे काही आईस्क्रीमच्या ह्याच्यामध्ये बाउल्समध्ये मी बनवलेलं होतं, ते पण आता मी काढून घेणार आहे। तर आता हे दोनच मी तुम्हाला दाखवण्यासाठी या ह्याच्यामध्ये बनवलेलं पेपरचे कप असतात ना असे, ते पेपरच्या कपमध्ये बनवलेलं फक्त आता इथं व्हॅनिला फ्लेवरचा पण मस्त असा जमलेला आहे। तर बघू शकताय मस्त असा अप्रतिम दिसत आहे। हा पण एक 5 ते 10 मिनिटं काढून ठेवायचा वरती, म्हणजे आपल्याला काढायला सोपा जाईल। हे बघा अशा पद्धतीने काढायचं आहे। मस्त अप्रतिम दिसत आहे आणि चवही अगदी मार्केट सारखीच लागणार तुम्हाला। हे बघा खूप छान टेस्ट येते, चवही खूप छान लागते। नक्की आवडेल तुम्हाला, घरच्या घरी अशा ट्राय करा। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका। आणि जो आपण चॉकलेट मेल्ट केलेला होता हा बाउल, याच्यामध्ये दूध वगैरे टाकून आपण चॉकलेट दूध करून पिऊ शकतोय, म्हणजे वेस्ट जाणार नाही, म्हणून ही टिप्स सांगत आहे मी। तर आता इथं बघू शकताय मस्त असं थंडगार आईस्क्रीम घरच्या घरी बनवलेलं आहे आपण। तर चला तर बघूया कसं बनवायचं ते। तर आज आपण इथं व्हॅनिला आईस्क्रीम बनवणार आहोत। तर इथं मी 1 कपाच्या जवळ दूध घेतलेलं आहे। दूध आता आपल्याला फक्त उकळी काढून घ्यायची आहे, आपल्याला दूध आटवायचं नाही। बघू शकताय दुधाला आता उकळी आलेली आहे आपल्या। तर आता इथं आपण साखर टाकून घ्यायचं आहे। एक 4 ते 5 चमचे मोठ्या चमच्याने मी साखर टाकलेली आहे याच्यामध्ये, त्याच्याने गोड छान गोडचा फ्लेवर छान येतो। याला हलवून घ्यायचं आहे आपल्याला। आता इथे एका वाटीमध्ये एक थोडंसं थंड असलेलं दूध घेतलेलं आहे, थंड म्हणजे रूम टेम्परेचरवरचं, आणि त्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर मिक्स केलेलं आहे मी। कॉर्नफ्लोअर किराणा मालावाल्याच्या दुकानमध्ये सहज अवेलेबल होईल तुम्हाला, नाही म्हणलं तर बेकरीचा सामान जिथं भेटतो तिथं ही बघितलं तर चालेल। आणि आता याच्यामध्ये हे कॉर्नफ्लोअर मिक्स केलेलं दुधामध्ये हे थोडं थोडं करून याच्यामध्ये ओतून घेऊन आणि एका हाताने हलवत राहायचं आहे, म्हणजे जेणेकरून गाठी होणार नाहीत। जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। तर बघू शकताय मस्त असं शिजवून घ्यायचं आहे। दाटसरपणा आत्ताच दिसत आहे, बघू शकताय मस्त असं शिजत आहे। आणखीन आपल्याला घट्ट पाहिजे, तर आणखीन 1 ते 2 मिनिटं आपल्याला शिजवायचं आहे याला। कॉर्नफ्लोअर जर तुम्हाला भेटत नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ वगैरे वापरू शकता या ठिकाणी। बघू शकताय घट्टसरपणा आता आलेला आहे परफेक्ट। तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता याला थंड करून घेऊया थोडंसं। हे बघा हे थोडंसं थंड झालेलं आहे आणि असं एक आता बाउल घेतलेला आहे, त्या बाउलमध्ये आता आपण हे काढून घेऊया मिश्रण सगळं। आता बघा हे मिश्रण थोडंफार थंड झालेलं आहे। आता याला फ्रीजमध्ये ठेवून परत थोडंसं थंड करून घ्यायचं आहे।
कमीत कमी एक 15-20 मिनिटं आपल्याला फ्रीझरला ठेवायचं आहे हे. आणि वरती मी झाकण ठेवलेलं आहे कारण साईचा थर आल्यागत येईल वरती ह्याच्या, म्हणून मी वरती झाकण ठेवलेलं आहे. चला तर आता याला फ्रीजमध्ये ठेवूया. आता बघा खाली मी काही बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत आणि आता इथं मी आणि वरती असा बाउल ठेवलेला आहे एक. तर आता क्रीम आपल्याला फेटून घ्यायची. ही अमूलची फ्रेश क्रीम घेतलेली आहे मी. तर हे आपण आता याच्यामध्येच टाकून घेऊया आणि शक्यतो क्रीम आणल्याच्या नंतर फ्रीजमध्ये ठेवा. ती थंड झाल्याच्या नंतर थोडंसं हे बघा अशी होते, घट्टसरपणा येतो तिला. तर आता हे क्रीम असं जर तुमच्या घरात स्पॅच्युला अवेलेबल असेल किंवा नसेल अवेलेबल तर रवीने सुद्धा फेटू शकताय. तर मी आज इथं ब्लेंडरने फेटणार आहे. असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकताय क्रीम आता फुगत आहे आपली आणि दाटसरपणा पण येत आहे, त्याला दाटसरपणा आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये जे दुधामध्ये खलवून घेतलं होतं कॉर्नफ्लोअर आणि ते आता आपण बघू शकताय तुम्ही इथं दाटसरपणा, ते आता आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. हे बघा, तर हे मिश्रण पण थंड झालेलं आहे. आता हे आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊया. बघू शकताय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं व्हॅनिला एसेन्स टाकत आहे मी. व्हॅनिला आईस्क्रीम बनवतोय व्हॅनिला फ्लेवरचं, तर ते इथे 1 चम्मच टाकत आहे मी. आणि आता याला मिक्स करून घेऊया. हे बघा, आता परत ब्लेंडरनी मिक्स करून घेऊया. म्हणजे याला दाटसरपणा खूप छान येतो याच्याने. तुम्हाला रवीने वगैरे थोडंसं जास्त वेळ लागेल. बघू शकताय मस्त. हे बघा आता फेटून झालेलं आहे मस्त. असं दाटसरपणा पण आलेला आहे आपल्या आईस्क्रीमला. तर आता इथं मी असे पेपर कप घेतलेले आहेत आणि आईस्क्रीमची अशी बॉक्स पण आहे माझ्याकडं. तर आता हे जर अवेलेबल नाही तुमच्याकडं तर हे असे पेपर कप तर अवेलेबल असतातच. तर आपण आता याच्यामध्ये हे मिश्रण भरून घेऊया. हे बघा, असं मिश्रण भरून घ्यायचं आहे. हे बघा असे भरून घेतलेले आहेत मी पेपर कप. जरा टॅप करायचं म्हणजे बबल्स असलेले निघून जातील. आणि असे आईस्क्रीमच्या स्टिक्स आहेत माझ्याकडं, ते मी याच्यामध्ये अशी खडी रोवत आहे. तर वरती आपण पेपर पण टाकू शकतो, फॉईल पेपर वगैरे टाकू शकतो, पण माझ्याकडे शक्यतो ते अवेलेबल नाही, म्हणून मग मी आपला बटर पेपर टाकणार आहे. नंतर ना तुम्हाला दाखवते मी. याच्यात पण मी तसंच भरून घेणार आहे. हे बघा आता मी भरून घेतलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये हे असे झाकण लावून घेऊया. तर माहीला पण मधी मधी करायचं आहे. इकडे पण लाव. हां, अजून एक लाव इकडे. व्हेरी गुड. आता हे पण लावून झालेलं आहे. आता याला पेपरची काही गरज नाही आहे. पेपर आपण का टाकायचं वरती, तर फॉईल पेपर किंवा बटर पेपर का टाकायचं, तर याच्यावर बर्फाचे असे बबल्स किंवा तुकडे तयार होतील पाण्याचे, म्हणून मग मी इथं पेपर वापरा असं सांगते तुम्हाला. उरलेलं बॅटर मी आता याच्यामध्ये ओतून घेणार आहे. तर हे बघा असा एक डब्बा घेतलेला आहे, ते आता याच्यामध्ये ओतून घ्यायचं. हे बघा आता असं पेपर लावून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघू शकताय आईस क्रिस्टल्स याचे जमा होतील वरती याच्या, म्हणून मी इथं असा पेपर लावलेला आहे. हे बघा
आणि हे खास मी पेपरचे ग्लासेस जे तुम्हाला दाखवलेले आहेत हे तुम्हाला दाखवण्यासाठी हे केलेलं आहे, दाखवलेलं आहे इथं मी, किंवा कप भरून घेतलेले आहेत म्हणू शकताय. तर याला चाकोबारसुद्धा मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला. आता हे रात्रभर पण फ्रीजमध्ये ठेवू शकताय किंवा 7 ते 8 घंटे पण फ्रीजमध्ये ठेवू शकताय. छान जमेल असं तुमची आईस्क्रीम. तर आता आपण हे फ्रीजरला ठेवून देऊया. फ्रीजरला ठेवायचं आहे आपल्याला. तर आता बघा, चॉकोबार तर आईस्क्रीम मी तुम्हाला दाखवणारच आहे, पण त्याच्यासाठी आता इथं चॉकलेट आपण आता वितळवून घेऊया, मेल्ट करून घेऊया. इथं मी डार्क अमाऊंटचं घेतलेलं आहे. मिल्की वगैरे घेऊ शकताय, ह्याच्यामध्ये 1 2 3 ऑप्शन येतात, ते घेतलं तरी चालेल. मी डार्क अमाऊंटचं घेतलेलं आहे. तर आता याला आपण फोडून याच्यामध्ये घालून घेऊया, चाकूने कट करून. हे बघा, कट करून आता याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकताय मस्त असं डार्क चॉकलेट दिसत आहे. मी याला फ्रीजमध्ये ठेवलेली नव्हते म्हणून मऊ पडलेलं आहे, आपल्याला काढायला पण सोपं जातं. हे बघा, तर आपण याला मेल्ट करून घेऊया. हे बघा, मस्त असं चॉकलेट आता आपलं मेल्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आता मी गॅस बंद करून घेत आहे आणि हे असंच गरम ह्याच भांड्यावर ठेवत आहे. आता आपण आईस्क्रीम काढून घेऊया. बघू शकताय मस्त असं आईस्क्रीम जमा झालेलं आहे आपलं. तर याला आता थोडंसं असं करायचं हाताने आणि हे पेपर कप आपले फाडून काढायचे. पहिले याला असं कट करून घ्यायचं आणि हे बघा, मस्तच खूप छान निघत आहेत. बघू शकताय मस्त अशी आईस्क्रीम झालेली आहे आपली. आता हे पण अशाच पद्धतीनं काढून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, आणि आता याला कट करून घ्यायचं. हे बघा, असं मस्तच निघत आहे. बघू शकताय तुम्ही, अप्रतिम दिसत आहेत. आता याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊ याच्यामध्ये. बघू शकताय मस्त मिक्स करून घ्यायचं. आणि मी तर काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, बदाम, अक्रोड आणि पिस्ता घेतलेला आहे, ते पण आता आपण याच्यामध्ये टाकून एकजीव करून घ्यायचं आहे. मस्त प्लेनही ठेवू शकता, ड्रायफ्रूट्सची काही गरज पण नाही आहे, जर आवडत असेल तरच टाका. हे बघा, मस्त आईस्क्रीमात बघू शकताय मस्त अशी चॉकलेट आता आपली रेडी आहे. आता आपण एका ग्लासमध्ये याला काढून घेऊया. असा ग्लास घेतलेला आहे मी इथं आणि या ग्लासमध्ये आता आपण हे काढून घेऊया, म्हणजे आईस्क्रीम बुडवायला आपल्याला सोपं जाईल. बघू शकताय आता हे आपण याच्यामध्ये डीप करून घेणार आहोत. अप्रतिम दिसत आहे, बघू शकताय. आणि एक 10 सेकंद किंवा 20 सेकंद असंच आपल्याला हे धरून ठेवायचं आहे, म्हणजे आपलं चॉकलेट पूर्णपणे थंडगार होईल आणि खाली गळणार नाही. टिपके जे गळतात ना, ते गळणार नाही. बघू शकता हलकं सुकत आहे. तर असंच एक 10 ते 20 सेकंद आपल्याला असंच धरून ठेवायचं आहे. बघू शकताय 10 ते 20 सेकंद झालेले आहेत पूर्णपणे. आता आपले चॉकलेट थंड झालेलं आहे. बघू शकताय पूर्णपणे थंड होत आहे, आणखीन थंड होईल अजून 1 2 3 सेकंदामध्ये. तर अप्रतिम दिसत आहे रेसिपी आईस्क्रीम. तर बघू शकताय, अशाच पद्धतीने नक्की ट्राय करा. कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.